2026 मधील पौष शाकंभरी पौर्णिमा 2 आणि 3 जानेवारी रोजी असणार आहे. ज्या महिला पौर्णिमेला सत्यनारायण पूजा करतात त्यांनी नेमकी पूजा 2 तारखेला करावी की 3 जानेवारी शनिवार रोजी करावी आणि कोणत्या शुभ वेळेत करावी हेही तितकंच महत्वाचं आहे. तर पौष पौर्णिमा तिथी 2 जानेवारी शुक्रवार रोजी संध्याकाळी 6:53 प्रारंभ होणार आहे आणि 3 जानेवारी शनिवार रोजी दुपारी 3:32 ही तिथी संपणार आहे. आणि पौष पौर्णिमेला सत्यनारायण पूजेसाठी पहाटे आणि संध्याकाळच्या म्हणजे प्रदोष काळातल्या पूजा करण्याला सर्वात उत्तम मानलं गेलं आहे. आणि प्रदोष काळ हा सूर्यास्ताच्या 1.5 तास आधी आणि सूर्यास्ताच्या 1.5 तास नंतर असतो. तर 2 तारखेला पौर्णिमा तिथी संध्याकाळी 6:53 म्हणजे जवळपास 7 वाजता सुरू होणार आहे. तोपर्यंत वेळ निघून जाती आहे. प्रदोष काळ संपत येत आहे. तर तोपर्यंत प्रदोष काळाची वेळ संपून गेल्यामुळे त्यामुळे शनिवार रोजी सूर्योदयाच्या वेळी पौर्णिमा तिथी असल्याने तुम्ही 3 तारखेला सकाळी लवकरात लवकर पूजा करणे योग्य असणार आहे. या दिवशी विष्णूच्या सत्यनारायण रूपाची पूजा फुले, हळदी कुंकू, अक्षता, तूप मिश्रित दिवा, पंचामृत व तुळस अर्पण पूजा करावी. रवा, तूप, साखर, केळी वापरून बनवलेला शिरा बनवावा आणि नैवेद्य दाखवावा. विष्णू सहस्रनामाचं पठण करणं शक्य असेल तर नक्की करा आणि सर्वांनी तो प्रसाद नंतर ग्रहण करावा. तर तुम्ही सुद्धा 3 तारखेला पहाटे सत्यनारायणाची पूजा करा आणि व्हिडिओतली माहिती आवडली तर सबस्क्राईब करा.